हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आता जसं की तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की माझ्या बहिणीच्या लग्नाबद्दल आमच्या घरामध्ये जोरो शोरोने तयारी सुरू आहे. आता मग एखाद्या नवरीची लग्नाची तयारी म्हटलं की तिच्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट, सर्वात महत्त्वाचं जे काही असेल तर ती तिची लग्नातली साडी. आणि त्यात मग आमच्या नवरीबाईची अशी फरमाईश होती की तिला जास्त असा भरलेला, हेवी वगैरे असा शालू नकोय, तिला स्वीट अँड सिम्पल डिसेंट असा शालू हवा होता. आता मग जसं की आपल्या सर्वांना माहीतच आहे की लग्नामध्ये आपण म्हणजे भरलेला एकदम छान असा शालू घेतो, परंतु नंतर तो काही जास्त यूज होत नाही. पण तो जर शालू आपला हलका फुलका छान असेल तर मग तो आपण कधीही कोणत्याही फेस्टिवलला वगैरे वेअर करू शकतो. मतलब चॉईस आहे. हाँ ना, अरे तो अभी पुराना कलेक्शन हो गया है, कुछ अच्छा दिखाओ. नहीं नहीं, नवरी रूठ जाएगी नहीं तो. दीदीची सेम मम्मी, दीदीच्या लग्नामध्ये सेम शालू, सेम हा कलर ना, छान आहे पण हे पहा तो सेम तिच्या मॅमने घेतलेला आहे. पण तो जास्त छान आहे दीपारी, डार्क कलर त्याचा. मग आता लग्नाची साडी खरेदीसाठी आम्ही असा विचार केलेला की दादरला जाऊ. त्यानंतर मग आमच्या असंही लक्षात आलं की आपण एक काम करूया, मलाडमध्येही आधी चेक करूया. जर मलाडमध्ये आपल्याला काही छान कलेक्शन मिळालं तर मग आपल्याला दादरला जायची गरजच नाही. त्यानंतर मग आम्ही मलाडमध्ये महालक्ष्मी शॉपमध्ये आलेलो आहे साडी खरेदीसाठी. आणि मग आता जर कोणी मलाडमध्ये राहत असेल तर म्हणजे महालक्ष्मी हे एक असं शॉप आहे की ते खूप जुनं वगैरे तर आहेच, परंतु सगळ्यांच्या ओळखीचं आहे. म्हणजे आमची मम्मी वगैरे खूप वर्षांपासून महालक्ष्मी शॉपमधून साडींची खरेदी वगैरे करतात. मग तिथे गेल्यावर त्यांनी आम्हाला काही त्यांच्याकडे जे काही खास असे कलेक्शन्स होते शालूचे ते दाखवायला स्टार्ट केले, परंतु आम्हाला कोणालाही त्यातलं काही आवडत नव्हतं. चिंतामणी आता मग यातले काही कलेक्शन साडींचे आम्हाला आवडत देखील होते. मग आम्ही विचार केला की दीपालीला म्हणजेच माझ्या बहिणीला आपण ते काही ज्या आपल्याला आवडलेल्या साडी आहे त्या घालून बघूया, कारण ना घातल्याशिवाय आपल्याला म्हणजे परफेक्ट समजणार नाही की एक्झॅक्ट कोणती चांगली वाटते. पॉलिश वगैरे सर्व शायनिंग येणार असेल. कच्चा पीस आहे. तुला काय वाटतं? वाव वाली फिलिंग नाही येते का? इकडे बघ. आता असं तर शालूचे खूप सारे पॅटर्न्स होते आणि खूप छान देखील होते, परंतु आम्हाला ना ती वाववाली अशी म्हणजे बोलत ना ती फिलिंग येत नव्हती. त्यामुळे मग आम्ही कन्फ्यूज झालेलो आणि मग ते मागे ठेवून आम्ही हळदीसाठी दीपालीला साडी बघायला स्टार्ट केली. आणि मग हळदीसाठी जसे तिला हवी होती त्याच कलर कॉम्बिनेशनमध्ये छान अशी पैठणी तिला मिळाली. प्रॉपर पूजा पेशवाई आहे, छान आहे. राणी नानी छान आहे. कलर छान वाटतं. त्यानंतर अजून कोणतं दाखवण्यात आले? धूप चाव कलर. हे आता दाखवले आपण कलर छान वाटतं. चांगले. हा आता दाखवलेले छान आपण कलर छान वाटतं. मस्त आहे ना. तो पण मस्त आहे. हा मस्त वाटतं. आता झालं असं की आम्हाला जास्त काही पसंतच येत नव्हतं. त्यानंतर मग आम्ही दुसरीकडे जायचं ठरवलं, परंतु मग त्यांचं अजून एक मलाडमध्ये दुसरीकडे शॉप आहे महालक्ष्मीचं. मग तिथे ते आम्हाला घेऊन गेले आणि मग तिथे त्यांनी जे आम्हाला कलेक्शन दाखवत होते ना ते खरंच युनिक आणि खूप छान होते. हा सोनीची किती सुंदर साडी, ही चांगली आहे, छान आहे. मेकअप केलं. अरे एकदम. आणि हे पण घालून आता बघा. हा दीपालीची ज्योतीची नको ना, तो युनिक आहे. काहीतरी वेगळा कलर आहे. याच्यामध्ये ना धूप साव कलर आहे, आबोली पण नाही, ऑरेंज पण नाही, एकदम मस्त कलर, डिसेंट कलर आहे. अभी तक इसका पॉलिश फॉल फिडिंग सर्व होणार ना, मस्त वाटणार.
ए सोनू खोला खोला सॉरी तर गाड्या आमच्या गाड्या राजस्थानी असते. हा अंजूस नको बनव तुम्ही परत यायला लागणार ना आता ती आले तर मी चांगले कलर मागून ठेवतो 2.5 लाख पेशवे देवा सांगतो 2.5 पेशवे 2.5 रुपये वाढवणार नाही. हो तुमची हिरवी साडी कुठे गेली प्लीज मी ती कापो कोणाला तुला पाहिजे मला पाहिजे की ते बघ वाटत त्या दिवशी तशाच पॅटर्न मधून मध्ये आता तो आहे नाही पण मेहंदी कलर पण आहे काय लागलेलं होतं त्याच्यामध्ये मला सांग ना ए भावा 1 मिनिट दाखवते काय दाखव ती साडी दाखवते ले बघा चालूचे ब्लाउज पीस माझ्याकडे पॉलिशला आहे हा. बाकी 2 ब्लाउज पीस तुम्हाला देतो मी ती पॉलिश होणार सर आता मग आमचा लग्नासाठीचा शालू आणि हळदीसाठीची नवरीची साडी हे फायनल झालं होतं. त्यानंतर मग आम्ही असेच एक्स्ट्रा काही साडी बघायला म्हणजे स्टार्ट केलं, जे काही छान कलेक्शन होतं इथे. कलर कॉम्बिनेशन छान आहे साड्या चांगल्याच आहेत हो. हे पण प्राइस कसं तर जरा घातली ना आता तू विचार कर ती कितीची 12ची कितीची होती ती कितीला आली माहिती आहे ना तुला आता शालू आहेत. आई हे नी एकच कलर आहे वाटतं दोन्हींचा सेमच आहे ना बॉर्डर वेगळी ह्याच्या आधी कुठली बघितली का? त्याच्या हातात आहे ती कोणता हा बघितलेला. नाही नाही दुसरी ते ठेवली वाटतं बरं ते काय ठेवली तो कुठली नाही ठेवली. बॉक्सात ठेवली नाही ती बरोबर. ही काय ठेवली ना, मी तेच तर म्हणते. मस्त आहेत ना. फक्त 300 300 300 300 आपल्याकडे भरपूर सारे कलर आहेत जे हवे ते. खरं तर या साडीची किंमत 1000 रुपये आहे, परंतु सेल असल्या कारणाने हे लोक 300 रुपयाला देत आहेत. त्यामुळे त्वरा करा त्वरा करा त्वरा करा. माल संपायचा. आता बोलायची वेंडी तुला हे आवडतोय का तो? आवडतच का बघते फक्त घ्यायची का तुला. आता मग शालू डन झाल्यानंतर इथे काही कांजीवरम सिल्कचे देखील युनिक आणि छान असे कलेक्शन्स होते. ते नंतर आम्ही मग असे पाहायला घेतले. नवरीबाईला आमच्या अजून 1-2 काही कलेक्शन्स आवडले म्हणजे कांजीवरम सिल्कचे, तर ते आता ती घालून बघत आहे की कोणती जास्त छान वाटते. लकीली आमचं झालं असं की आम्हाला जास्त कुठे फिरायची गरज नाही लागली. हळदी असो लग्न असो किंवा मग इतर काही फंक्शनसाठी जे काही सारी कलेक्शन्स होते नवरीचे ते आम्हाला या शॉपमधून मिळाले. नवरी पडेल आमची आता मला voice over करायला पकडो टाइट पकड ना. ही नवरीची बहीण बडबड करणारी. थोडं मधला कलर आणि थोडा कलर कॉम्बिनेशन थोडंफार सेमच आहे ना. तशी दुसरा कलर घेऊ ना कुठला. अरे ही छान वाटणार नाही एकदम. नाही शालूचं बघ किती शालू तिचं मोर हे ग शालू आपोली लाईट कलरचा कलरचा आहे. अपोली थोडा मध्ये अपोली आणि थोडा बॉर्डर. तुमच्यावाले आहे कुठे? दाखव दीपा. 300 वाली दुकानची तुम्ही ऍड केली आता तिनं महालक्ष्मी स्टोर 300 रुपये सेल सेल. तिकडे आहे ते समोर. हे घेतली सरस्वती सरस्वती तुम्हाला तिसरी पिढी घालते. आता स्वतः पेटी कधी येणार? लग्नानंतर. ठीक आहे. दाखव त्यातले कलर दाखव त्या साडीत. दोघांची एकाचीच लावू ना. घेत नाही असेल तर काय कलर घेता बघा किती आमची खरेदी पण नाही कोण पण नाही घरी पण नाही. ऐक ना, त्याचा ब्लाऊज काढलास. दोघांचे ब्लाऊज तुम्हाला दिले आहेत मध्ये. पेटी साडी तो शिवतो चांगलं ब्लाऊज. हे तुम्हाला पिशवी पाहिजे काय? पिशवी हे बॉक्स पाहिजे. ते पाहिजे ना मग बॉक्स कसं साडी
आणि मग आता अशा प्रकारे आमची सर्व खरेदी झाली होती आणि मग काय सर्व हॅपीली या शॉपमधून बाहेर पडलो, कारण जे जसं हवं होतं तसे सर्व साडी कलेक्शन आम्हाला या शॉपमध्ये मिळाले. आणि मग लग्नासाठी आम्ही नक्की कोणती साडी किंवा शालू चूज केला हे तुम्हाला माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्की पाहायला मिळेल. आय होप फ्रेंड्स तुम्हाला हा माझा व्लॉग नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका नेक्स्ट इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.